खंडाळा, जिल्हा सातारा। आज बघितलं तर 25 वर्षापासून गावची सत्ता एक हाती आहे आणि वारंवार मी ग्रामपंचायतचे उमेदवार उभे करून निवडणूक लढवलेली आहे। एकंदरीत मला असं दिसून आलं की पाडेगाव जे टोल नाक्या शेजारी जे ग्रामपंचायतने बांधलेले जे गाळे आहेत 12 गाळे, तर ह्या गाळ्यामध्ये असं माझ्याकडे माहितीचा अर्ज दिला मी आणि त्याच्यातून मला माहिती अशी मिळाली की या गाळ्यांमध्ये वास्तव्य गाळा एक पूर्णपणे कुणालाही न देता ह्या पूर्ण गावातल्या गावपुढऱ्यांनी टाग्यांनी आपल्याजवळ ठेवला आणि 11 गाळ्यांचे सातत्याने गाळ्याचे कर बुडवले आणि कर बुडवून त्याच्यामध्ये जे काय भ्रष्टाचार झालेला आहे त्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात मला वारंवार 2 वेळा धमकी आलेली, परंतु मी त्याला न जुमानता आज पूर्णपणे मीडियाच्या समोर हे जाहीर सांगत आहे की हे माणसं पूर्णपणे पाडेगावमधील विहीर गेले 25 वर्षापूर्वी त्यांनी विहिरीतून पाणी नदीत सोडलं आणि पॉलिकेमला दिल्यानंतर मी पॉलिकेमचा सुद्धा बऱ्याच वेळा असं मिळालेले जे पैसे त्यांनी लाटले हे पाडेगावात कधीही येऊन दिलेले नाही आहेत। अशा तऱ्हेने पाडेगावात भ्रष्टाचार झालेला आहे आणि इथून पुढं भ्रष्टाचार होऊ नये आणि भ्रष्टाचार झालाच तर आम्ही 2 दिवसात आता उपोषणाला बसतोयच। उपोषणाला बसण्याचं कारण हेच आहे की आमच्याजवळ जे पुरावे आज आम्हाला जे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बातमीदारातून जे पुरावे मिळालेले ते पुरावे आम्ही सादर करत आहे आणि हे पुरावे घेऊन आम्ही BDO साहेबांकडे गेलेलो होतो, परंतु BDO साहेबांनी 4 महिने झाले आम्हाला न्याय दिलेला नाही आहे। BDO साहेब कोणाच्या अगदी मर्जी खातीर का असे काम करतात हे दबावाखाली काम करतात हे माहीत नाही आहे, परंतु गावाला न्याय मिळाला पाहिजे। आम्ही जे हे सगळं करतो हे गावासाठी करतोय, गाव टिकलं पाहिजे। त्या टग्यांनी जर अशा पद्धतीने गाव लाटलं तर मला वाटतं की येणारी आमची फ्युचरमधली पिढी खूप अडचणीत जाईल। आज जर एवढा मोठा लाखो रुपयाचा कर आहे, कर न भरता यांनी पूर्णपणे ग्रामपंचायतीला गावाला फसवलेला आहे आणि आमच्याकडून गोरगरीब शेतकरी कष्टकरी आमच्या महिला आमचे ग्रामस्थ हे आज लोकांच्या कष्ट करून पैसे भरतात, ग्रामपंचायतीचा कर भरतात, परंतु ह्यांनी गेले 15-20 वर्षाचा कर भरलेला नाही आहे। तरी माझं एकच म्हणणं आहे की मी 2 दिवसात उपोषणाला बसून जनतेसमोर जे यांनी कर बुडवलेला आहे ते उपोषणाच्या माध्यमातून जनतेपर्यंत मांडेल आणि गावाला न्याय कसा मिळेल हे मी प्राधान्य देईन। जय हिंद, जय पाडेगाव। दादा सोना दायगुडे, मी राहणार पाडेगाव, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। मी मार्केट कमिटी सदस्य विजय मारुती दायगुडे यांनी त्यांच्या बहिणीला गाळा देऊन 20 वर्ष कर भरलेला नाही, फक्त 3 वर्षाचा कर भरलेला आहे। हा गावटाग्या गावातील सर्व जनतेसाठी किंवा अल्पसंख्याकासाठी कुठल्याच प्रकारचं काही ठेवत नाही आणि कुठल्याच प्रकारचं तो गावामध्ये भ्रष्टाचार करत आहे। सगळ्या प्रकारचा भ्रष्टाचार चालू आहे। त्यांनी त्याचे स्वतःचे मुलगासुद्धा म्हणजे मार्केट कमिटीमध्ये लावलेला आहे। त्यांनी जे काही भ्रष्टाचार केलेला आहे ही भ्रष्टाचाराची फाईल माझ्याजवळ आहे, तरी जनतेला कळवण्यात येते की असा भ्रष्टाचार याच्या पुढे पाडेगावला मी करून देणार नाही आणि होऊन सुद्धा देणार नाही। तरी मी जर हा भ्रष्टाचार BDO साहेबांनी लवकरात लवकर जर उघडकीस नाही आणला तर मी 2 दिवसांनी अमर उपोषणाला बसणार आहे।